सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया सध्या आमच्यासोबत आहेत। ताई, धनंजय मुंडेंनी अजूनही बंगला रिकामा केला नाही असं बातमी येत आहेत, काय सांगणार? मला असं वाटतं की मलबार हिलवर ज्यांचं वीर भवन नावाच्या बिल्डिंगमध्ये 902 नंबरचा जो फ्लॅट ज्या धनंजय मुंडेंचा आहे ते मुंबईत माझी प्रॉपर्टी नाही असं जे ते आत्तापर्यंत म्हणत आलेत की मला तब्येतीमुळे आणि मुलीच्या शिक्षणामुळे मला इथे राहावं लागतंय आणि म्हणून ते सातपुडा बंगल्यात आहेत असं जे सांगितलं जात आहे, मी सगळ्या माध्यमांना विनंती करते की आज त्यांनी मलबार हिल इथे जाऊन वीर भवन नावाच्या बिल्डिंगमध्ये 902 नंबरचा फ्लॅट कोणाचा आहे याची चौकशी करावी आणि ते लोकांपुढे आणावं। म्हणजे हे व्यक्ती खोटं किती बोलतात। एक तर त्यांना तब्येतीला काहीच झालं नाही आहे, बेल्स पॅल्सी नावाचा आजार हा फक्त 4 आठवडे चालतो, 5व्या आठवड्याला ठणठणीत बरे होतात। एकीकडे माध्यमांशी बोलताना म्हणतात मी फोनवर बोलत नाही, पण तिथे अगदी सभाच्या सभा गाजवतात। हे पदोपदी खोटं बोलणारा हा व्यक्ती आहे। तर मला असं वाटतं की सातपुडा बंगला हा शासकीय बंगला आहे आणि तो कुठच्याही परिस्थितीत 15 दिवसात खाली हा झालाच पाहिजे। आत्ताच्या घटकेला 4 ऑगस्टला तब्बल 5 महिने पूर्ण झालेले असताना त्याच्यावर 42 नाही तर खरं 46 कोटी आत्तापर्यंत 46 लाख रुपये दंड त्यांना देणं गरजेचं आहे। तो न देता ते आजपर्यंत तिथेच टिकून आहेत। अशी आशा आहे त्यांना की मला मंत्रिपदात परत घेतील। तुम्हाला जर सरकारने घेतलं तर त्याच्या विरुद्ध पण आम्ही लढू, पण घेतलं तरची बात आहे। आत्ताच्या घटकेला कायद्याप्रमाणे त्यांनी खाली करणं हे गरजेचंच आहे। पण याच्या आधी पण तुम्ही अनेकदा मागणी केली आहे की त्यांना खाली केलं पाहिजे, पण तरी ते खाली करत नाही, वेगवेगळ्या प्रकारचे ते कारण दाखवतात। आज मी त्यांना नोटीसच पाठवणार आहे शासनाला पण की हे तुम्ही कुठच्या अधिकाराने यांना तिथे कंटिन्यू करून देत आहेत। मुंबईत त्यांचा त्याच भागात म्हणजे जिथे सातपुडा बंगला आहे तिथेच जर त्यांचा जवळपास एक फ्लॅट असला तर त्यांना कुठच्या कायद्याखाली तुम्ही तिथे राहू देताय अशी आता लीगल नोटीस ठोकायची पाळी आली आहे आणि ती मी आज त्यांना पाठवणार आहे। पण असं माहिती येतात की त्यांनी असं स्पष्टीकरण दिलं आहे की मुंबईत त्यांचे घर नाही त्याच्यामुळे त्यांनी असं केलं। आता हे जर कधी खोटं बोलतात, कारण त्यांच्या आत्ताच्या 2024च्या ॲफिडेव्हिटवर वीर भवनमध्ये 902 नंबरचा 2151 स्क्वेअर फीटचा फ्लॅट जो त्यांच्या एकाच्या याचा 10 कोटीचा आहे आणि टोटल 16 कोटीचं घर हे जर त्यांचं असलं तर हे खोटं बोलतायत। त्यांचं मुंबईत घर आहे आणि ते ॲफिडेव्हिटवर दिसतंय। जे दंडच्या रक्कम आहेत ते पण अजून भरलेले नाही आहेत। म्हणूनच मी म्हणते ना की कुठले सरकारचे जावई लागलेत ते की ते सातपुडा बंगला 15 दिवसात खाली करायचा असतो, 5 महिने झाले खाली केला नाही आहे। प्रत्येकाला 200 रुपये दंड लागतो स्क्वेअर फूटच्या प्रमाणे, तर तो त्यांचा दंड आता 46 लाख रुपये झालेला असताना बंगला सोडत नाही आहेत, दंड भरत नाही आहेत। सरकारचे जावई लागलेत का असा प्रश्न पडतोय मला। ताई, तुम्ही आता नोटीस देणार आहेत, नोटीस शिवाय पुढच्या पाऊल काय असणार आहे? मी आत्ताच्या घटकेला लीगल नोटीस देणार आहे, नाही तर सरकारला आपल्याला कोर्टात खेचावं लागणार आहे। कारण कायदा हा सगळ्यांना समान असतो हे जे आपण ऐकतो ते खरं आता सरकारने दाखवलं पाहिजे। जर त्यांनी खाली केला नाही तर त्यांचं सामानासकट बाहेर केलं गेलं पाहिजे, पण तसं सरकार करणार नाही, कारण ते देवेंद्र फडणवीसांचेही मित्र आहेत आणि अजित पवारांचेही मित्र आहेत। त्यामुळे त्यांच्यावर अशी कारवाई केली जाणार नाही, पण ती करायला भाग पाडणं हे आपलं कर्तव्य आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडूसा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।